श्री दुर्गा देव्यै नमः। श्री दुर्गा सप्तशती पाठ। अध्याय पहिला। भगवतीचे महात्म्य व मधु कैठववध। ओम श्री चंडिकाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम चंडिका देवी ते वंदुनी वदले मार्कंडे महामुनी। सूर्यपुत्र सावर्णी मनु आठवा जाणावा तो महाभाग्यवान सुत। भगवती महामायेचा कृपांकित तिच्या प्रसादे तयाप्रत श्रेष्ठ पद लाभले। मन्वंतराचा स्वामी होऊनी धन्य झाले त्यांचे जीवन। ती कथा परमपावन विस्ताराने सांगतो। पूर्वी स्वारोचित मन्वंतरात चैत्र नामक क्षत्रिय वंशात सुरथ नामे नृप विख्यात राज्य करीत असे भूवरी। तो धर्मगुणनुगामी कार्य तत्पर औरस पुत्रासम प्रजेवर स्नेह करीत असे अपार। चिंता वाही सकलांची त्या समयी दक्षिणेत। कोला विध्वंसी राजाचा गट तो वैरभाव धरुणी मनात आला चालून तयावरी। सुरथाची शत्रूविषयी दंडनीती प्रबळ होती साची। करुणी सिद्धता युद्धाची प्रतिकारास्तव धावला। त्या प्रख्यात संगारात पराक्रमाची केली शर्थ तरी झाला पराभूत सेना मोठी असूनही। अपार मनुष्य हानी झाली तेने चित्ती निराशा आली। रण त्यागुणी या त्यावेळी नगरा माझी परतला। तेने वैराचे फावले त्यांनी वारंवार आक्रमण केले। त्याचे समस्त राज्य हरिले उरला राजा प्रांताचा। त्याने सामर्थ्यहीन पाहून अमात्याचे फिरले मन। त्यांनी शत्रूचे हात मिळवून घेतले रचिले कारस्थानी। मग एके दिनी सगळे त्याच्या विरुद्ध उभे टाकले। सैन्य कोश ताब्यात घेतले तेने निश्रव तो झाला। तधी सत्ताहीन राजा सुरथ अश्वपृष्ठी आरूढ होत। मृगयेचे करुणी निमित्त गेला घोर वनातरी। तेथ मेधा नामक मुनिश्रेष्ठ निज आश्रमी होता राहत। त्याचे शिष्यही शांत प्रवर्त होते मग्न अध्ययनी। त्या रमणीय स्थानात वैरभाव टाकून समस्त वन्य पशुही विहार करीत हेच मोठे आश्चर्य। ते पाहुणी रपाप्रत परम संतोष वाटत। तपस्व्याची घेऊन भेट वंदिले आदरे। त्याने हे उत्तम स्वागत करून पुसिले कुशल वर्तमान। जाणून त्याचे दुःख महान केले सांत्वन त्या समयी। मग राजा गुप्त रूपात राहिला त्याच आश्रमात। सदा उद्विग्न त्याचे चित्त गत वैभव स्मरत असे। म्हणत असे काय विपरीत घडले माझे समस्त राज्य गेले। सुदैव रुसले सुदिन आले दुर्दिन आले काय अर्थ या जगण्यात। ज्याते ब्राह्मण मान देत तोच भूपती हा विख्यात। आज पौरुषहीन होत राहताते काननी। पूर्वी माझ्या पूर्वजांनी जाते रक्षिले क्षणोक्षणी। तेच नगर माझ्या वाचुनी झाले पोरखे खरोखर। आज अशा परिस्थितीत काय घडत असेल तेथ त्याचे रक्षण पालन नीट होत असेल का या समयी। माझे दुराचारी सेवक त्याते नाही धर्म विवेक। त्यांच्याविषयी काही एक विश्वास नुरला मजा लागी। माझा मदोन्मत गजराज त्याते होती मोठी समज। तोही शत्रूच्या अधीन आज त्याची चिंता वाटते। पूर्वी माझा अनुग्रह होऊन मिळावे धन आणि भोजन याच कारणे असंख्य जन येत होती मजपाशी। ते माझे मन राखण्यात नित्य धन्यता होते मानित। तेचा आज अनुनय करीत असतील शत्रू पक्षाचा। दुष्ट अपवयी अमात्याकडून वाटेल तसा खर्च होऊन माझा द्रव्यकोश संपन्न असेल रित्या या समयी। अशा प्रकारे तो राजपुरुष व्यथाधीन अहर्निश भविष्य चिंता सतवी तयास काय करावे समजेना। इकडे तिकडे हिंडून करू लागला कालक्रमण। ऐसे लोटले बहुच दिन आश्रमस्थानी राहुनिया। कालांतराने एके दिवशी कोणी वैश्य पडला दृष्टीशी। पाहुणी त्याच्या म्लान मुद्रेशी केली पृच्छा नृपवरे। वदला तू कोणाचा कोण देई परिचय संपूर्ण। काय हेतू मणी धरून केले आगमन सांगावे। ऐसे काय घडले सदया म्हणून मुखावरी शोकछाया। विमनस्कता मलिन काया बधिरचिती झालासी। ऐकुनी त्या वचनाशी संतोष वाटला पथिकासी। वदला महाराज मजसी समाधी वैश्य म्हणतात। मी श्रीमान कुलोत्पन्न होतो प्रतिष्ठा संपन्न। पण दारापुत्रांनी मिळून सद्यस्थिती दाखविली। त्यांनी दुष्टपणा करून केले समस्त धन हरण
आणि माझा त्याग करून ग्रहाबाहेर काढिले. म्हणून या समयी पाही माझ्यापासी नुरले काही. द्रव्य संपत्ती आप्त सर्वही दुरावले मज लागी. याच कारणे दुःखी होऊन मी वना माझी आलो जाण. येथ परिवाराचे वर्तमान कळत नाही मजा लागी. तैसेच स्वजन हे सुखानंदात आहेत की शोक चिंतेत. पुत्रही कैसे असतील वर्तत चिंता मोठी लागली. तेने व्याकुळ मी व्यथित काय करावे या संभ्रमात. याच कारणे माझ्या मनात वैषम्य हे दाटले. तरी तयाचे वचन ऐकून नृप आश्चर्य करी मनोमन. वदला ज्यांनी धन घेऊन केले निष्कासित तुला. त्या पत्नी पुत्राच्या बाबतीत अजूनही तुझ्या मनात एवढी आसक्ती कशी सांप्रत कळत नाही मज लागी. वैश्य म्हणाला तुम्ही येथ जे काही म्हणालात ते अगदी योग्य निश्चित. नसे वावगे त्या माझी. ज्या माझ्या पुत्रांनी स्नेहाते तिलांजली देऊनी मज सवे कपट करुणी लुटले सर्व धनद्रव्य आणि पत्नीसह बांधवांनी आपुलकीचा त्याग करुणी दुष्टपणे धिक्कारुणी घराबाहेर काढिले. अशा प्रकारे ज्यांच्या हृदयात माझ्याविषयी यत्किंचित नाही आदरभावा नांदत नाही दया आर्द्रता तरीही तयांची मजप्रत ओढ वाटता ते सतत. आप्त विरहाने मी व्यतीत शोक करीतो प्रत्यही. त्यांच्या विषयी माझ्या मनात निष्ठुरता नाही येत. ते कसे एवढे मायासक्त नच उमगते मज लागे. ही माया माझी मनोव्यथा तुम्हा विनीत केली आता. मी अगतिक आहे पुरता या मोह ममतेने. सर्व काही कळत असूनही मन निवृत्त होत नाही. या जीवाची घालमेलही कोण निवारील नच कळे. मार्कंडेय म्हणाले विप्रवर्या या मनोअवस्थेचे सदया रहस्य जाणून घ्यावया गेले दोघे आश्रमी. राजा वैश्य उभयंतानी मेधा मुनी ते वंदन करुणी तया आज्ञे उपविष्ट होणी केला वार्तालाप तो सुरथ वदला भगवान. माझी या चित्ती विलक्षण संभ्रम झालं तसे उत्पन्न निवारावे त्यालागी. मी राज्यभ्रष्ट असूनही गतवैभवाविषयी माझ्या मनात आजही ममत्व कायम आहे पा. ते माझे राहिले नाही हे जाणत असूनही मी अज्ञ मुढा समपाही दुःख करीतो क्षणोक्षणी. अशा प्रकारे माझे चित्त सतत त्याच चिंतनात हे स्वाधीनच नाही होत. काय करू मी सांगावे. हा वैश्यही आपल्या घरून आलासे अपमानित होऊन त्याच्या पत्नी पुत्राने मिळून निष्कासित केले. या स्वजनांनी त्याग केला नृत्यादिकांनीही टाकला तरीही त्या प्रेम उमाळा त्यांच्याविषयी आहे पा. अशा प्रकारे आम्ही उभयंता माहीत असूनही सर्व सत्यता भोगत आहोत उद्विग्नता क्षणोक्षणी या समयी. ज्यामध्ये प्रत्यक्ष दोष दिसत तरीही त्या विषयात ममत्वे आकृष्ट आमुचे चित्त कैसे होते नच कळे. आम्ही दोघे ज्ञानवंत समजूतदार आहोत निश्चित तरीही कैसे बद्ध मोहात कारण याचे सांगावे. विवेक शून्य मनुष्य समान त्याचे व माझे मूर्ख वर्तन येत आहे स्पष्ट दिसून. करा उपदेश आम्हा ते मेधा बदले हे रांजण. सर्व जीवनांना इंद्रियाकडून सतत होतच असते ज्ञान. विषयांचे हे जाणावे तसेच त्यांचे विषय व ज्ञाती यातही भिन्न प्रकार असती. काहींना दिवसा नसते दृष्टी काहींना रात्री अंधत्व तर काही जीवाप्रती दिवसा रात्री समदृष्टी. ते आंधळे वा डोळस असती दोन्ही समयी जाणावे. माणसे हुशार ज्ञानी निश्चित यात नाही काही दुमत. पण केवळ तीच मतियुक्त मानू नये केव्हाही. कारण पशु पक्षादी समस्त प्राणी ज्ञानी असतात. मनुष्याप्रमाणे खचित समज असते त्यांनाही. त्यांच्या स्नेह भयादी भावना दुःख कष्ट आणि वेदना त्यांच्यातही सारखेपणा दिसून येतो प्रत्यही. आता या पक्षाचे दुरुण करावेत वा अवलोकन हे स्वतः शुद्धीत असून भरताती प्रेमाने. हा संतान मोह प्रख्यात म्हणून पिलांच्या चोचीत आनंदाने घालत आहेत.
कडधान्याचे पाहिपा. यांना आपल्या संततीकडून काही अपेक्षा नाही जाण, पण मानवाचे विरुद्ध लक्षण ध्यानी घेई रोकडे. ते समंजस असूनही महालोभाच्या अधीन होऊनी परतफेड होईल म्हणून अपेक्षा धरुणी असतात. ते सर्व ज्ञानी आहेत, तरी मोह ममता गर्तेत पडलेले दिसून येतात या संसारी प्रत्यही. पण या व्यवहाराविषयी आश्चर्य करू नये काही, कारण प्रपंच लालसाही आहे नित्य सनातन. संसार सातत्य टिकविण्यात जी मूलता कारणीभूत, ती महामाया घडवीत असते सर्व काहीही. तिच्या प्रभावे जगतपती भगवान महाविष्णू प्रती योग निद्रा आली होती. रहस्य हे जाणावे, ती हरीचीच महान माया योग निद्रा रूप शक्ती सदया. तिच्यामुळे विश्वाला या आहे ग्रासले मोहाने. ती देवी भगवती पाही ज्ञानी माणसाची चित्तही बळे आकर्षून लवलाही मोहाधीन करीते त्या. हे चराचर विश्व समस्त याते तीच उत्पन्न करीत. होता प्रसन्न मनुजाप्रत देते वरदान मोक्षाचे. ती मुक्तिदायक सनातन ब्रह्मविज्ञा परम पावन ईश्वराची अधिश्वरी असून निर्मिते भवबंधने. ते निरूपण ऐकून राजा बदला भगवान, जिला महामाया म्हणतात आपण. कोण आहे देवी ती? कशी झाली तिची उत्पत्ती? कोणते कार्य करीते ती? प्रभाव स्वरूप सामर्थ्य किती? अवतारही तुम्ही सांगावे. तुम्ही विप्र तपोनिष्ठ ब्रह्मवेत्या माझी श्रेष्ठ. तिचे संपूर्ण उत्तम चरित्र कथन करावे मज लागे. ऋषी बदले हे राया, वास्तविक ती महामाया आद्यरहित म्हणून या नित्य प्रतिष्ठित जाणावी. हे विराट विश्व समस्त तिचेच स्वरूप आहे निश्चित. तीच अंतर्बाह्य व्याप्त निज प्रभावे चराचरी. कारण परत्वे तिचे प्रकटन अनेक प्रकारे होते जाण. ते सर्वही माझ्याकडून करी श्रवण पा नृपवरा. ती देवाच्या कार्यासाठी होते अविर्भूत जगती. ती अजन्मा असून तिज प्रती उत्पन्न झाली म्हणतात. हे लोकांचे महाअज्ञान, परी रहस्य जाणती विद्वान. तिच्या उत्पत्तीचा प्राचीन इतिहास तो सांगतो. अकल्पंताद समयी यथांग जलात विलय पावले सर्व जगात. तदी महाविष्णू ही योग निद्रिस्त झाले शेषशय्येवरी. कालांतराने तयाच्या कानातील मळापासून दोन प्रबळ असुर उत्पन्न जाहले. मधु कैटभ नावाचे, ज्यांनी हरीच्या नाभी कमळात विराजमान जो सतत त्या भ्रमयाचे पाहिले तेथ शांत निवांत स्वस्थानी. तेव्हा तया ते लक्षून गेले वधावया चाल करून. त्यांच्या मणीचा हेतू भीषण विधात्याने जाणीला. त्या असुरांची उग्र कृती पाहुणे या भयभीत झाला चित्ती. रक्षाया ते जनार्दनाप्रती अवलोकिले तेधवा. पण तो प्रगाढ निद्रेत तेथे व्याकुळ झाला व्यथित. पडले प्राण संकटात, काय करावे समजेना. तरी भगवान व्हावे जाग्रत, यास्तव एकाग्र केले चित्त. आणि जियाच्या हरिनेत्रात वास तिये ते स्मरिले. मग विश्वाचे करीते धारण, ती तयाचे करीते पालन. जी आणि ते संहार घडून गेला शरण त्या देवी ते. ती तेज स्वरूप विष्णूची अनुपम शक्ती साची. त्या महामाया योग निद्रेची स्तुती करू लागला. वदला निद्रा देवी भगवती, तू स्वाहा स्वधा प्रसिद्ध जगती. तू वषटकारादी सर्व कृती, स्वरही तुझेच निज रूप. तू अमृतमयी नित्य विशिष्ट, तू अक्षर अवस्थारहित. ओंकारात ओम रूपात तूच अधिष्ठित एकटी. आणि त्या प्रवणात त्या तीन मात्रा व्यतिरिक्त जिचे उच्चारण नाही करीत, ती तूच अर्धमात्रा. तूच संध्या सावित्री विख्यात. तूच जननी परमश्रेष्ठ. उत्पन्न करुणी विश्वाप्रत धारण करीती त्या लागी. तूच याचे कारणी पालन, संरक्षणासह संवर्धन करीतेसे याचे संपूर्ण सहकार्य
अल्पांती. तू उत्पत्ती समयी, सृष्टी रूपात पालन समयी, स्थिती रूपात अकल्पात समयी, संयती रूपात व्यक्त होतसे जगन्मय. तू विद्या सर्वश्रेष्ठ, तू महान माया निश्चित, तू महान मेधा प्रख्यात, महास्मृती तुझ म्हणती. तू महामोह स्वरूपिणी, तू देवी महादेवी कल्याणी, तू महासुरी गुणत्रय जननी, मूळ प्रकृती सकलांची. तू कठोर कालरात्री, तू महारात्री मोहरात्री, तू लक्ष्मी रीम ईश्वरी, बोल लक्षणा बुद्धी तू लज्जा पुष्टी तुष्टी तू क्षमा आणि शांती, सौम्या सौम्यतरायसी ख्याती, सर्वाधिक सुंदर तू. गदा चक्र शूल खडग, शंख चर चाप भुषुंडी परिग, या आयुधे भयकारक, स्वरूप धारण करीसी तू. हे अखिलात्मिके भगवती, स्थूली सूक्ष्मी तूच व्याप्ती, तू परमेश्वरी महाविभूती, सर्वाधिक श्रेष्ठ तू. सत असत रूपी वस्तू जगती, त्या सकलांची तूच शक्ती, म्हणून तुझी भावस्तुती करणे अशक्य मज लागी. जो जगाचा सृजन करता, पालन करता, संहार करता, तो विष्णूही झाला पुरता, योग निद्राधीन तुझ्यामुळे. ऐसी तुझी अगाध करणी, तू विश्वाते घालीतेस मोहिनी, तुझी स्तुती करण्यास कोणी नाही समर्थ जननीये. ज्या अर्थी तू मजला विष्णूला आणि महेशाला, शरीर धारण करायला भाग पाडलेस निज बले, त्या अर्थी तुझी स्तुती करण्यात कोणात शक्ती. तूच स्वतः या जगती उदार प्रभाते प्रशंसित, म्हणून माझी एक विनंती, निज सामर्थ्य दाव भगवती, मधुकैठभ असुराप्रती करी मोहित लवलाही. आणि जगत स्वामी महाविष्णूला करुणी जागृत या समयाला, त्वरित प्रेरणा देईत याला, वधावया त्या दैत्याते. ऋषी वदले हे नृपश्रेष्ठा, अशा प्रकारे तो विधाता, अर्थ भाव धरुणी चित्ता, गेला शरण त्या देवी ते. तदी तमोगुणाची अधिष्ठाती, ती योगनिद्रा भगवती, विविध कार्य करण्यासाठी झाली सिद्ध तत्काळ. तिने हरिते जागृती आणून करावे मधुकैटभ हनन, हा उद्देश मणी धरून त्यागिले त्याच्या देहासी. आणि तयाचे नेत्रवदन बाहू हृदय वृक्षातून अतित्वरेने बाहेर येऊन प्रकटली ब्रह्मसम्मुख. तदी तियेच्या प्रभावातून जगतपती जनार्दन मुक्त होऊन तक्षण आली जागृती तया लागी. एका वर्णावातील शेषसय्येवरून उठला प्रभू तो नारायण, त्याने दुष्ट प्रतापी बलवान असुरद्वयाते पाहिले. क्रोधयुक्त आरक्त नयन तसे दैत्य ते दोघे जण, भ्रमयाते करण्या भक्षण होते उद्युक्त जाहले. तदी तयाचे करण्या रक्षण धाव घेतली तक्षण, असुरापुरती उभा टाकुणी. दिदले आव्हान युद्धाचे, तेने तेही संतप्त झाले. श्रीहरीवरून चालून गेले, ते बाहुयुद्ध चालले. 5 सहस्र संवत्सर निज समर्थे अति उन्मत, त्यातच महामायेने केले मोहित, तेने दैत्य रण थांबवित. काय झाले केशवा, वदले तुझा पराक्रम पाहून, आम्ही संतुष्ट झालो जाण, तरी तू आमच्याकडून वर मागून घेईपा. तदी काय वदले भगवान, तुम्ही मजवर असाल प्रसन्न, तरी तुमचा वध माझ्याकडून व्हावा हेच मागणे. या समयी अन्य काही मी मागू इच्छित नाही, म्हणून हेच वरदान लवलाही, द्यावे तुम्ही दोघांनी. ऋषी म्हणाले, नृपश्रेष्ठा, अशा प्रकारे फसगत होता. महान आश्चर्य त्या उभयता, काय करावे समजेना. आता काय करावी युक्ती, हाच विचार एकचित्ती. तेव्हा पाहुणी जलमय सृष्टी, काय वदले ते धवा. म्हणाले, हे कमललोचना, जेथे पृथ्वी उदकावीन, अशा कोरड्या स्थानी ठेवून वधावे तू आम्हाते. ते ऋषी वदले, हे भूपती, शंख चक्र गदा हाती, त्या भगवते लीला मोठी, आम्हाते दाविली त्या दैत्यांते. ठीक आहे असे म्हणून दिली मान्यता त्या क्षणी, आणि तयांना अंकी घेऊन शिरे छेदली चक्राने.
अशा प्रकारे विधी स्तुती ऐकून प्रगटली जी भगवती, तिचा आणखी प्रभाव तुझ प्रती करीतो कथन ऐकपा. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सर्वांगिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील मधु कैटभ वध नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला. श्री दुर्गार्पणास्तु.